पहा तिथे गारेगार गोळेवाल्याची गाडी आहे. चला ना आपण तिकडे जाऊया. चला ना मेजर, चला ना. छान आहे ना वातावरण. आर्यन हे चुकीचं आहे. मॅम, आपलं लग्न होणार आहे आणि ते पण घरच्यांच्या सहमतीने. अरे पण माझी संमती नाही आहे ना. मग नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की माझी तयारी नको व्हायला का या सगळ्यासाठी. आर्यन, अरे मी अजूनही सत्याला पूर्णपणे विसरू शकले नाही. त्यात तू मला असं इथं घेऊन आलास खोटं बोलून, मला फसवून. घरातून निघताना एकदा प्लॅन सांगायचाच ना तुझा. मॅम जर मी तुम्हाला खरं बोललो असतो तर तुम्ही माझ्याबरोबर आले असते का? मॅम, मला आज एक गोष्ट क्लिअर करायची आहे. ऍक्च्युली खूप दिवसांपासून सांगायचं होतं बट हिम्मत होत नव्हती. आय रिअली लाईक यू मॅम. काय बोलतोस हे? आय लाईक यू म्हणजे तुला कळतंय का काय बोलतोस तू? आणि हे असं कधीपासून वाटायला लागलं तुला? म्हणजे आय लाईक यू म्हणजे मॅम लग्नानंतर आय विल स्टार्ट लाइकिंग यू. म्हणजे लग्नानंतर मलाही खूप प्रेम होईल तुमच्यावर आणि मी इतकं प्रेम करेन ना मॅम तुमच्यावर की तुम्हाला सततची कधीच आठवण येणार नाही. तुम्ही तुमचं पहिलं प्रेम खरंच विसरून जाणार. ट्रस्ट मी ऑन दिस मॅम. हे सांगायला इथं बोलवलेस मला? नाही, ऍक्च्युली अजून एक महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं होतं. हे बघ लवकर बोल, मला उशीर होते घरी जायला. हो. हनी हनी या ना हनी. दादा एक गोळा द्या आणि जरा पटकन द्या. लाल कलर टाकत आहेत आणि हिरवा पण. हा दुसरा कसं बनवायचं? दुसरा नको, एकच द्या. ते म्हणतात ना एक फळ दोघात वाटून खाल्लं तर प्रेम वाढतं. तर आता फळ तर नाहीये पण गोळा आहे ना, तो वाटून खाऊ. एक गोळा, दोन ओठ, दोन ओठांवर एकच रंग. चालेल तुम्हास? आता हेच करायचं राहिलं होतं. एक गोळा आणि दोन ओठ. सत्या रे नुसत्या पिसात अडकलायस तू. मेजर सांगा ना, चालेल तुम्हास? आता दुसरा गोळाही नाही आणि दुसरा पर्यायही नाही. काय म्हणाला? म्हणजे चालेल. आता काय चालेल. चल थांबा. ठीक आहे, आधी तुम्ही मग आम्ही.